नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण PM किसान योजनेचा 16वा हप्ता किंवा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता यापैकी एखादा हप्ता मिळाला नसेल किंवा एकही हप्ता मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड घेऊन जा. एका तासात तुमच्या खात्यात हप्ते जमा होऊन जातील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आधार कार्ड घेऊन जायचं कुठे आणि काय करायचं? तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. पहा, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या PM किसान स्टेटसमध्ये या तीनही ठिकाणी ग्रीन मार्क असेल त्यांना हप्ते लगेच मिळून जातील आणि ज्यांचे एखादे काम बाकी राहिलेले असेल त्यांचे हप्ते हे पेंडिंगमध्ये पडतील. तेव्हा मित्रांनो, हप्ते खात्यात जमा करून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर आपले आधार कार्ड घेऊन CSC केंद्रामध्ये जायचे आहे आणि यापैकी एखादे काम बाकी असेल तर ते लगेच करून घ्यायचे आहे. KYC बाकी असेल तर ती करून घ्या. लँड सीडिंग बाकी असेल तर ते देखील करून घ्या. हे केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच हप्ते येऊन जातील. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या तीनही ठिकाणी तुमच्या स्टेटसमध्ये ग्रीन असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत हप्ते मिळालेले नसतील किंवा एखादी हप्ता मिळणे बाकी असेल तर तुम्ही काहीच करण्याची आवश्यकता नाही. आज उद्या तो पण हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, एखादं काम तुमचं बाकी असेल तर CSC केंद्रात जाऊन ते करून घ्या किंवा सगळं ओके असेल तर काहीच करण्याची गरज नाही. हप्ते तुम्हाला मिळून जातील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.